यानंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून आणि तीही ठाकरे गटासंदर्भातली। शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निहाय पुन्हा आढावा सुरू झालेला आहे। ठाकरे गटाचं 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान सुरू झालेलं आहे। ठाकरे गटातील नेते, खासदार आणि आमदारांकडून आजपासून राज्यातील सर्व लोकसभेमध्ये आढावा दौरा संबंधित नेत्यांना आज उद्या आढावा घेऊन ऑगस्टपर्यंत म्हणजेच 16 ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे आदेश पक्षानं दिलेत। यात पक्षाची सद्यस्थिती, इच्छुक उमेदवाराची ताकद, संघटनात्मक ताकद, मित्र पक्षाची स्थिती अशा विविध विषयांवर आढावा घेतला जातोय। प्रत्येक नेत्याला 2 लोकसभा अशा सर्व लोकसभेतील विधानसभा निहाय आढावा घेण्याचे आदेश पक्षानं दिले। पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून आढावा सुरू करण्यात आलेला आहे। लोकसभा निहाय आढावा घेण्यात येतोय। प्रत्येक नेत्याला 2 लोकसभा अर्थात विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे। 16 ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पक्षानं दिलेले आहेत। आज आणि उद्या म्हणजेच 2 दिवसांमध्ये हा आढावा घ्यावा लागणार आहे। 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान ठाकरे गटाकडून राबवलं जात आहे आणि या अंतर्गत लोकसभा निहाय आढावा सुरू आहे। प्रत्येक लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून आढावा घेतला जातोय, काय नेमकं कारण आहे? हेमाली, आपल्याला माहिती आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट जे आहे तो सक्रिय झालेला आहे। विविध प्रकारचे सभा, मेळावे आणि बैठक सत्र जे आहे ते सातत्याने सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यातच आता शिवसर्वेक्षण अभियान जे आहे ते ठाकरे गटाकडून त्यांच्या नेत्यांना देण्यात आलेलं आहे। आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत। तिथली विधानसभा निहाय जी परिस्थिती आहे, सद्यस्थिती आहे, कोण उमेदवार इच्छुक आहे, इतर मित्रपक्षांची काय ताकद आहे, त्या सगळ्याचा आढावा घेऊन 16 ऑगस्टला हा सगळा अहवाल जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे नेते आहेत त्यांना अशा पद्धतीचं काम जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेले आहे। जे नेते त्या जिल्ह्याचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त 2 जिल्हे जे आहेत ते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे निवडणुका पाहता एक महत्त्वाचं अभियान जे आहे ते ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। ठाकरे गटाचं 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान राबवलं जाते। आज आणि उद्या लोकसभा निहाय आढावा घेण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत, तर 16 ऑगस्टला अहवाल देण्याचे आदेशही पक्षाकडून देण्यात आलेले आहे। ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आणि या अंतर्गत 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान राबवलं जाते। पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून लोकसभा निहाय आढावा घेतला जातोय आज आणि उद्या।